सर्व पत्रकार बंधूंचे आमच्या निमंत्रणाला मान देऊन पण इथं आलात चहा पाण्याच्या कार्यक्रमाला प्रथमतः मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो। मुख्य उद्देश तुम्हाला बोलवायचा विषय हा होता, असं तुम्हाला तुमच्या कानावर आलेलीच आहे। शरद पवार गटाचे काही नगरसेवक, काही पदाधिकारी, ग्रामीण भागाचे पदाधिकारी किंवा पंचायत समिती सदस्य, सरपंच, माजी सरपंच सर्वजण आम्ही 28 तारखेला काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश करणार आहोत। या विषयासाठी आपल्याला या विषयासाठी मी प्रेस कॉन्फरन्स बोलवलं आहे। नेमकं आपल्या वडिलांपासून जनता दल होते, या पक्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस झाली। आता एवढ्या वर्ष तुम्ही पक्षात राहून काँग्रेस पक्षात जाण्याचं मुख्य कारण काय? विषय काय होता, अगोदर आमचे वडील, आमचे वाजी सर, बिस्मिल्ला चाचा, बालासाहेब टोयलावार, मुसरी साहेब सर्वजण हे समाजवादी विचाराची जनता दल पक्षात काम करायचे। ज्यावेळेस पूर्ण महाराष्ट्रामध्ये जनता कुठं नव्हता, एक आमदार नव्हता, खासदार नव्हता, कोणता पदाधिकारी नव्हता, फक्त एक विचारसरणीवर इथं जनता दलाच्या विषय 10 ते 15 वर्ष जनता दलाची सत्ता होती। कालांतराने कर्नाटक सरकारमध्ये देवेगौडांचे चिरंजीव कुमारस्वामी यांनी सत्तेपोटी जनता दलाची आघाडी भाजपसोबत केली। तो विषय घेऊन इथले स्थानिक सर्व बिस्मिल्ला चाचा, वाजी सर, मोसने साहेब, माझे वडील, टोलार साहेब सर्वजण हे त्यांना विचारसरणी मान्य नसून जनता दल जर कर्नाटकमध्ये भाजपसोबत अलायन्स होऊ शकतो तर आम्ही त्या जनता दलावर राहणार नाही हे करून त्यांनी सेक्युलर पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर ह्या लोकांनी राष्ट्रवादी गेल्यानंतर देगलूरच्या सर्व नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसला 10 वर्ष नगरपालिकेवर सत्ता दिली। त्यामुळे आतापर्यंत जी वाटचाल चालू आहे आमच्या ग्रुपची, हा सेक्युलरिझम ही सेंटर पॉईंट ठेवूनच चालू आहे। ठीक आहे, 1-2 विकास काम कमी होईल चालत, पण सर्व जात धर्मातील लोक गुण्यागोविंदाने राहावे ह्या विषयासाठी हा ग्रुप नेहमी सोबत राहिलेला आहे। तरी महत्वाचा विषय सेक्युलरसाठी तेव्हा त्या निलंबर साहेब त्याचा ग्रुप निर्णय घेतलेला आहे। आजही कर्नाटकमध्ये ज्यावेळेस भाजप सरकारला जनताला अटॅक झाल्यावर इथं सत्ता पक्ष सोडतो, आज महाराष्ट्रामध्ये अजित पवार गट भाजपसोबत आहे, तर कसं राहू शकतं ते समाजाचे विचारचे लोक त्यांच्यासोबत? म्हणून हा विषय घेऊन आम्ही त्यांच्यासोबत न जाता शरद पवार गटात थांबायचा निर्णय घेतला। परंतु जनता शरद पवार गट आणि काँग्रेस हा वेगवेगळे ठरले तर सेक्युलर डिवाइड होतात आणि सत्ता येण्यासाठी मतांचं गणित करून मतांतर हे सगळं फार महत्वाचं आहे। हा सर्वजण निर्णय घेऊन आम्ही सेक्युलरचे वोट डिवाइड होऊ नये म्हणून आम्ही सर्वजण काँग्रेस पक्षात प्रवेश करून जे समोरचे जे जाती धर्मावर राजकारण करतात ते दांडगी लोक आहेत, त्या निर्णयासाठी आम्हाला सर्वांना एकत्र येणे फार आवश्यक आहे। ताकदीने आम्हाला लढायचं आहे, त्यामुळे आम्ही काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेतला। आने वाले 28 तारीख को कौन कौन प्रवेश करने जा रहे हैं ये भी बता दें। प्रवेश हमारे हिसाब से 30 माजी नगर सेवक है, 4 माजी नगर अध्यक्ष है, पंचायत समिति सभापति है, माजी सभापति, पंचायत समिति सदस्य है, कुछ माजी सरपंच है, कुछ करंट सरपंच है और कुछ अजित पवार गट के लोग हमारे इसमें आने वाले हैं, कुछ भाजपा के लोग हमारे इसमें आने वाले हैं। एक बड़े पैमाने पे तो कार्यक्रम होगा। पंचायत सभेत पद्मनाभ सौकर यांनी असं म्हटलेलं आहे की 4 नगराध्यक्ष कोणकोणते आहेत जे तुमच्यासोबत जातात? ठीक आहे, 28 तारखेला तुम्हाला कळेल। आम्ही नाव याच्यावर डिक्लेअर करत नाही की काही लोक नाव डिक्लेअर करतात त्यांना जाऊन प्रेशराईज करत आहेत, म्हणून आम्ही नाव डिक्लेअर करत नाही, बाकी काहीच उद्देश नाही। आपण आता म्हणालात की अजित पवार राष्ट्रवादी गट हे सेक्युलरिझम नाही किंवा समाजवादी विचाराचा नाही, म्हणजे तुम्हाला याबद्दल काय म्हणायचं आहे? भाजपासोबत इतकी म्हणजे या ठिकाणी जातीभेदाला चालना मिळते किंवा समतावादी विचारधारा नाही असं म्हणता येईल का? महाराष्ट्राची परिस्थिती बघा तुम्ही काय चालू आहे। परवा प्रताप पाटील स्टेटमेंट घ्यायला तुमच्या एका पत्रकाराने विचारलं की भाजप सोबत तुम्ही युती करणार का? आमची वाटाघाटी चालू झाली, युती करायला तयार आहे, तुम्ही सर्वजण ऐकले, याचा अर्थ काय? माझ्या वडिलांनी सतत समाजवादी विचार गोरगरिबांसाठी काम केलेलं आहे। सर्व जाती धर्मांना एकत्रित घेऊन गुण्यागोविंदाने गाव कसं चालवते त्या उद्देशाने चाललेलं आहे। आम्हालाही त्यांच्याच विचारावर चालायचं आहे, म्हणून आम्ही महाराष्ट्रातून, मी तर ऐकलो नाही, महाराष्ट्रातील पहिली वेळ असेल की आता भाजपमध्ये पक्ष प्रवेश चालू आहे, अजित पवार गटामध्ये पक्ष प्रवेश चालू आहे, शिंदे गटात पक्ष प्रवेश चालू आहे। आम्ही पहिले आहोत की आम्ही काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश करू। आता आम्हाला भाजपाची ऑफर आहे, अजित पवारची ऑफर आहे, सगळं ऑफर आहे, परंतु नाही,
सत्तेसाठी नाही तर आम्ही राजकारण कशासाठी करतो? नारायण सत्राड साहेब पासून तन्वीर काजी साहेब पासून निलमवार साहेब पर्यंत जे विचारसरणी आहे, त्यांचा जे वारसा आहे, ते वारसा टिकवण्यासाठी आम्ही वारसदार म्हणून काम करत होतो. आम्ही काय राजकारण, आमचा काय धंदा नाही. आम्ही सत्तेत गेलो तर आमचा फायदा होणारच आहे, 4 कामं होईल आमची. पण ह्यांचा वारसा सोडून आम्ही राजकारण आम्ही करू शकत नाही. आमची मानसिकता आम्हाला कधी परवानगी देऊ शकत नाही. नगराध्यक्ष काही जणांचं म्हणणं आहे की अविनाश निलंबर यांनी सत्तेसाठी त्या ठिकाणी जात आहे, काँग्रेसला उमेदवार नगराध्यक्ष पदाचा नाही म्हणून त्यांनी प्रवेश करत आहेत. चर्चा काय म्हणलं? काही जणांचं म्हणणं आहे विरोधकांचं की बाबा काँग्रेसला उमेदवार नाही नगराध्यक्ष पदाचं म्हणून अविनाश निलंबर त्या कसा विरोधक काही म्हणतात त्यांची बाजू, त्यांची बाजू आम्हाला विरोध करायची आहे, ते विरोधी भावनेने बोलतात त्यांनी. तर बाकी जे त्यांची उत्तर आहेत आम्ही जाहीर समिती देऊ. आम्ही त्यांचं काय काँग्रेसकडून तुम्हीच नगराध्यक्ष पदाचा दावा करणार? आमची इच्छा आहे, पण शेवटी कोर कमिटी आहे. कोर कमिटी जे ठरवल ते अंतिम निर्णय होईल. आज तुमचे मित्र देखील रामदास पाटील सुलतानकर या पत्रकार परिषदेमध्ये नाही, काय कारण? नाही, शरद पवार गटाचा पत्रकार परिषद. अजून कोणाला विचारत नाही? आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये सुद्धा दुसरी कुठेतरी ऐकवायची मध्ये जनतेमध्ये चर्चा सुद्धा आहे. 2 टेकाळे बंधूंनी प्रवेश घेतला होता, परंतु एक टेकाळे बंधू भाजपाच्या वाटेवरती जाण्याची चिन्हे दिसत आहेत. तर तसं जर घडलं तर याचा फायदा येणाऱ्या काळात आपल्या पक्षाला होईल का? नाही, तो त्यांचा पर्सनल विषय आहे. आम्ही जाऊन लोकांना मत मागणार आहोत. आम्ही काय त्यांनी फुटावं एकत्रित द्यावं आमचा काय विषय नाही. आम्ही लोकांसाठी काम करणार आहोत, लोकांमध्ये जाऊन मत मागणार आहोत. आमच्याकडं ग्राउंड लेवलला काम करणारे मोगलाजांना शिरशिडर आहेत, बालाजी डोलावर आहेत, आमचं कुटुंब आहे, वायजी साहेब, तर दुसरे मामा आहेत, कंदरकर मामा, जे काय सगळे आहेत ते आम्ही गोरगरीब कुटुंबात राहिलो आहोत. आम्हाला कोणी घरात येऊन आमच्या झोपल्यावर पहिला उठू शकता, आम्हाला माझं कामाला चाल म्हणून त्या लोकांना उठू शकत नाही. ते आपण बघली गाडीचं काचा वरी करून जाणार आहेत, बघलं तर आम्हाला थांबा म्हणतो. आम्ही ग्राउंड लेवलचे काम करणार आहोत सगळे. आमची ताकदीन लोकांमध्ये आम्ही काम करणार आहोत आणि त्यांना आम्हाला नैतिक अधिकार आहे मतदान मागण्याचा. आम्ही लोकांमध्ये गेलो, लोकांची कामं केलो. आम्ही डायरेक्ट निवडणूक आलं की तुम्हाला आम्हाला सांभाळून घ्या असं नाही. आम्ही 5 वर्ष राबलो. आम्हाला कोणती, आता माझा पर्सन, मला कोणती नोकरी नाही, माझा कोणता धंदा नाही. मी 24 तास रिकामा माणूस आहे. ते 24 तास कोणी त्यांना भेटतो, करतो, कामं जितकं होते करतो. त्या ताकदीवर आम्ही लोकांमध्ये मतदान मागायला जाणार आहोत. काँग्रेस पक्षाकडून जरा नगरसेवक पद मिळालं नाही तर पक्षासोबत तुम्ही काम करणार का? मी काय म्हणलं, सेक्युलर ताकद डिवाइड होऊ नये त्या उद्देशाने आम्ही एकत्रित आलो. आमचं म्हणणं आहे की आम्हाला उमेदवार द्या. उमेदवार देण्या गेलं तर आम्ही सोबत राहणार आहोत. आम्ही पदासाठी जात नाही. आपले सेक्युलर मत डिवाइड होऊ नये आणि तिथं जातीवादाच्या पक्षाला ताकद भेटणं. त्यांनी उद्या सत्तेत आलं तर गावाचं राजकारण काय होईल तर तुम्ही चर्चा करा. तुम्ही वातावरण बिघडलं. कोणते लोक आहेत, आता मला त्यांच्या व्यवसायाबद्दल मला काही बोलायचं नाही, तुम्हाला सर्वच माहिती आहे. कांग्रेस पार्टी आपको अध्यक्ष पद का उम्मीदवार बनाती है और आप अध्यक्ष पद पे जीत के आते हैं तो देगलू के विकास कास्ते आपके पास क्या मुद्दे? हम निवडणूक में हमारे सब कमेटी बैठ के जाहिरनामा लिखने वाले, तो आपको जाहिरनामा आने के बाद आपको दे देंगे. ठीक, बघा सर. लोकनेते निलमवार साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये लक्ष्मीकांत पद्मवार असतील किंवा नंदुशेठ शागावर असतील, ज्या लोकांनी कोणी आईस्क्रीम विकत होतं, कोणी मुरमुरे विकत होतं, ज्यांनी निलमवार साहेबांचा हात पकडून आज एवढं सर्व काही मिळवलेलं आहे. आणि लक्ष्मीकांत पद्मवार निलमवार साहेबांच्या अकाली निधनानंतर पद्मवार जेव्हा सत्तेमध्ये आले त्यांनी निलमवार साहेबांसोबत राहणाऱ्या प्रत्येक माणसाचे पंख छाटले, सर्वोपरी आहे. त्यामध्ये संजय मंगलार असतील, राजा कांबळे असतील. तर लक्ष्मीकांत पद्मवार यांच्या मनामध्ये निलमवार साहेबांच्या कुटुंबाबद्दल एवढा देश का? आता मी सांगतो, देगलूरची जनता फार सुजाण आहे, फार हुशार आहे. त्याचं चांगलं उत्तर जे देगलूरची मतदारच देतील. मी काय बोलणार नाही याच्यावर. चहा घ्या.